भाजपनं ड्रग्ज तस्कर विनोद गंगडेला थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली। राज्यभरात गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात विनोद गंगडेला अटक झाली होती। तो काही दिवस जेलमध्ये होता। सध्या जामिनावर असलेल्या गंगडेला भाजपनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। विनोद गंगडेच्या उमेदवारीवरून विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपनं ईबी फॉर्म दिल्यानं वडेट्टीवारांनी ट्विट करत टीकेची झोड उठवली। काय ट्विट केलेले वडेट्टीवारांनी बघा। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आता लोकप्रतिनिधी होणार। महायुती सरकारची वॉशिंग मशीन तर कमालच करते। पहिले भ्रष्ट लोकांना पवित्र करत होते, आता तर ड्रग्ज प्रकरणात 3 महिने तुरुंगात गेलेली व्यक्ती थेट भाजपकडून उमेदवार असल्याचं वृत्त आहे। ज्या पोलिसांनी हा विनोद गंगडे पकडला असेल त्यांच्याच मनात प्रश्न निर्माण झाला असेल, आम्ही गुन्हेगार पकडायचे की सरकारला उमेदवार मिळवून द्यायचे। यापुढे ड्रग्ज, चोरी, दरोडा अशा प्रकरणात कारवाई करताना पोलीस 10 वेळा विचार करतील, कारण गृहमंत्री त्याला क्लीन चिट देऊन थेट पक्षात प्रवेश देतील, तिकीट देतील आणि नेता बनवतील। कदाचित यापुढे गृह विभाग असेच गुन्हेगार शोधण्यासाठी विशेष अभियान राबवून भाजपला उमेदवार शोधून देण्याचे राष्ट्रकार्य करेल काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला तर नवल वाटू नये। तर ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे बघा। तुळजापूरचा ड्रग मधला आरोपी, ड्रग्ज मधला तो यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार होतो। कोणती साधन आणि कोणती सुचिता आहे, कोणती संस्कृती आहे, कोणतं प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती। आता फक्त पक्ष आणि व्यक्ती, राष्ट्राचं काही झालं तरी चालेल अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं आहे। आणि आपल्या इथे महाराष्ट्रात झालं तर त्याच्यात फार काही वावगं आपण वाटू देऊ नये असं मला तरी वाटतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।